माझं नाव आहे रेणुका सुनील शिंदे। मी चेकअपसाठी आलेली। मला उलटी, चक्कर आणि ताप होतं। तर मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेली, तर त्यांनी मला गोळ्या दिल्या। तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या। तर मी सिस्टरना सांगितलं की गोळी काळी दिसते। तर ते बोलले कुठे दिसतायत काळ्या? तर म्हणलं काळे औषध। मग त्यांनी चेंज करून दिल्या। त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले। चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर 2 त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून, गोळी काळी आली म्हणून। तर ते मला ओरडत होते की एका गोळीने काय होते, कोण मरत नाही एक गोळी खाल्ल्याने। माणूस बरं होऊ शकतं, तर त्याला आजारी पण पडू शकतं। जर फंगस असलेली मेडिसिन तुम्ही देताय पेशंटला, तर पेशंटने जर चेंज करून मागितले तर तुम्ही त्यांना म्हणताय की त्या गोळीने तुम्ही मरणार आहे का एका गोळीने? अशी जी वर्तणूक केली, त्यांना जाब विचारला, ती बातमी लागली म्हणून ते योग्य आहे का? मला ते सांगा। त्यांना विचारलं तुम्ही आमच्याशी येऊन बोलायचं ना, असं तुमच्याशी येऊन बोलायचं म्हणजे लोकांना सांगायलाच नको हॉस्पिटलमध्ये काय कालाबाजार चालतोय तो। खराब झालाय, एक्सपायरी म्हणजे तुम्ही पेशंटच्या जीवाशी खेळताय। तुम्ही डॉक्टर आहात, एका गोळीने माणूस मरतो का? ही स्टेटमेंट तुमची योग्य आहे का? तुम्हाला वाटते का? एका गोळीने काय होत नाही, एका गोळीने मरत नाही बोलते, असं काय पण बोलू नका चुकीचं। जिथून तुम्हाला गोळ्याचं सप्लाय त्यांनी सांगितलं बाहेर काढून ठेवा, वेगळे काढून देऊ नका पेशंटला। त्यांनी त्या दिवशी काढले, ज्यांचं काम आहे ना त्यांनी काढले। या दिवशी इन्फॉर्म पण